राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद पवार पक्षाचे नगरसेवक अजितराव राणेजी सध्या आमच्या सोबत आहे। हजारो मासे इथे मृत्युमुखी पडले आहेत। कधीची घटना आहेत आणि काय समोर आलं, चौकशीत काय कसा मुला झालं? नाही, साधारणपणे कुरार गावच्या एंट्रन्स म्हणजे कुरार गावचा प्रवेशद्वार, या प्रवेशद्वाराजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांताराम तलाव, या तलावामध्ये आपण पाहिला असाल की रात्री मला कॉल आला की ह्या तलावामधले अनेक मासे म्हणजे जवळजवळ 5-10 हजार मासे या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि मी सकाळी येऊन पाहिलं तर सकाळी हे सगळे मासे खरोखर मोठमोठे मासे मृत्युमुखी पडलेले आहेत। आता शांताराम तलाव काय सांगतं की या ठिकाणी साधारणपणे प्रत्येक 3 वर्षानंतर या तलावाचं पाणी बदलणं हे काळाची गरज आहे, म्हणजे गरजच आहे। आता हे पाणी साधारणपणे जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून बदललं गेलेलं नाही, 10 वर्षापासून बदललं नाही आहे। आणि त्यामुळे या पाण्याची तुम्ही गुणवत्ता पाहिला असाल तर या पाण्याची गुणवत्ता पूर्ण काळं पडलेलं आहे। आणि इथे जे शांताराम तलाव ज्यांना सिक्युरिटी दिली असेल, कदाचित हे सांभाळण्यासाठी ज्यांच्याकडे आपण दिलं असेल त्या सिक्युरिटीचं पण काम आहे। कारण इथे शांताराम तलावाला जी सकाळी मॉर्निंग वॉक करणारी जी काही लोक असतात ते माशांना आपल्या घरचं खाद्य म्हणजे चपाती भात असं खाद्य घालायला पण येतात। आणि त्यामुळे मला वाटतं ही बरीच मृत्युमुखी पडलेले आहेत। मागच्या काही वर्षामध्ये पण अशीच एक घटना घडली होती, मग त्यावेळेला काही अधिकारी येऊन, पण आता मला वाटतं कोणतेही अधिकारी आता आलेले नाही आहेत। मी वॉर्ड ऑफिसरांना सकाळी हा मेसेज दिला, मी DMCना दिला, DMC वॉर्ड ऑफिसर दिल्यानंतर फक्त त्यांनी नोटेड म्हणून मला मेसेज रिप्लाय दिला, परंतु संबंधित अधिकारी इथे आलेत का? आणि ते जर आले असतील तर त्यांनी मला एकदा फोन करून बोलून घेतलं पाहिजे होतं की नेमकं या मृत्युमुखी पडलेल्या माशांचं कारण काय आहे हे आपल्याला माहिती घेतलं गरजेचं होतं। परंतु मला वाटतं प्रशासनाचं म्हणजे महानगरपालिकेचा एवढा लक्ष आहे असं मला वाटत नाही। कारण हे एवढं चांगलं गार्डन हे त्यावेळेला काँग्रेसचे आमदार म्हणजे आता ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत राजवंश सिंग आणि मी, आम्ही दोघांनी मिळून म्हणजे माझी मिसेस त्यावेळेला नगरसेविका होती आणि राजवंश सिंग त्यावेळेला काँग्रेसचे आमदार होते आणि हे तलाव आम्ही त्यावेळेला तयार केलं होतं। एवढे चांगलं सुशोभीकरण असणारा हे तलाव, या तलावाची जर मासे मरत असतील आणि त्याच्याकडे प्रशासनाचं लक्ष नसेल तर हे नक्की दुर्दैव आहे। तुम्ही याबाबत पत्र व्यवहार करून कारवाईची मागणी करणार आहेत का जे दोषी आहेत त्यांच्यावर? मी आजच एक नोटीस मोशनसाठी मी महानगरपालिकेला दिलेलं आहे। उद्या 27 तारीखला कॉर्पोरेशनमध्ये हा एक चर्चेचा विषय झाला पाहिजे। कारण आज फक्त आमची सुधार समितीची मीटिंग होती आणि म्हणून त्या सुधार समितीच्या मीटिंगमध्ये हा विषय घेणं मला योग्य वाटला नाही। आपल्याला हे कॉर्पोरेशनमध्ये हे मुंबईच्या निदर्शनास आलं पाहिजेत। आणि अनेक या ठिकाणी प्राणीमित्र आहेत, अनेक लोक निसर्गावर प्रेम करणारे आहेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी जर आपण अशा पाण्यामधल्या एका जीवाची जर हानी होत असेल त्याचं प्रमुख कारण काय हे कोणी शोधायचा प्रयत्न केला नसेल तर नक्कीच हे दुर्दैव आहे। आणि याच्या आजूबाजूला असणारे हे गटर आहेत, आता ही गटाराची पाणी आतमध्ये येत आहेत का हे पण आपल्याला बघावं लागेल। परंतु त्यांना म्हणावं तसं या ठिकाणी आपल्याला वेळ देता येत नाहीत आणि शासनाचं नक्की त्याच्याकडे लक्ष नाही आहे। पण पाणी नाही बदलण्याचे कारण काय होऊ शकतात? आता पाणी बदललं पाहिजे हे त्यांनाही माहिती आहे। पाणी तर प्रत्येक 3 वर्षानंतर अशा तलावाचं पाणी बदललं पाहिजे, परंतु त्यांचं लक्ष नाही। आता 7 वर्ष गेली काय परिस्थिती आपल्याला सर्वांना माहिती होतं, परंतु आता मागचं काही न हे करता की आपल्याला आता पाणी बदलणं गरजेचं आहे। आता मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी गणपती विसर्जन होत होते, अनेक वर्षापासून गणपती माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी सकाळी सिक्युरिटी इन्चार्ज जे आले ते मला कानात सांगतात की दादा गणपती विसर्जन करणारे जी अजून माती पण आहे ना, म्हणजे ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस असेल किंवा इतर असेल, हे सगळं अजून पाण्यामध्येच आहे। म्हणजे तो जो मळ आतली जो काढावा लागतो तो पण अजून काढलेला नाही आहे। आता हे काय कसलं लक्ष नाही, हे शासनाचा हलगर्जीपणा आहे आणि महानगरपालिकेने ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल। कारण शेवटी हा निसर्गाची एक बाजू आहे आणि या निसर्गाला जर आपण सांभाळलं तर भविष्यामध्ये मनुष्यहानी होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे। धन्यवाद। तुमच्या व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.